नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज पवार. द एमपीएससी गुरु या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण तुम्ही जसं पाहिलं की थंबनेल वरती की आपण काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. कशाची? तर एक्सपेक्टेड कट ऑफची. पण त्यापूर्वी करंट अफेअर्सचे जे काही प्रश्न राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला विचारले गेले त्या प्रश्नांची नेमकी उत्तरं काय आहेत आणि कुठला प्रश्न रद्द होऊ शकतो किंवा त्यामध्ये बदल व्हायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. आता पूर्वी आपण काय करूयात, हे सगळे जे काही प्रश्न आहेत थोडे ते प्रश्न बघूयात, त्याची उत्तरं बघूयात आणि त्याच्यानंतर मग कट ऑफ एक्सपेक्टेड काय असणार आहे. एक्सपेक्टेड कट ऑफ बद्दल मी का बोलणार आहे त्याचं मागचं कारण असं आहे की मागच्या वर्षी 2023 चा जो पेपर झाला त्यामध्ये 108 कट ऑफ लागला होता आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी 108 कट ऑफ प्रेडिक्ट केला होता. ऍज इट इज 108 सांगितलं होतं, 108 कट ऑफ लागला होता. मग काही त्याच्या मागचं कारण आहेत, अनालिसिस केलं होतं बऱ्यापैकी. स्टुडंटचा डेटा आपल्याकडे येतो, अजून मुलांचे मार्क्स आले नाहीत आणि आता कट ऑफ बद्दल बोलणं म्हणजे थोडंसं विचित्र होतं, आन्सर की यायला पाहिजे. परंतु तरी देखील तुम्हाला एक बेसिक आयडिया देऊन ठेवणार आहे मी कशा पद्धतीचा कट ऑफ हा राज्यसेवेचा असणार आहे पूर्व परीक्षेचा. त्यापूर्वी आपण चालू घडामोडीचं डिस्कशन करणार आहोत, कारण चालू घडामोडी हा आपला विषय आहे. आपले विद्यार्थी आहेत त्या विषयामध्ये भरपूर, तर त्यांच्यासाठी आपण हे व्हिडिओचं सुरुवातीला अनालिसिस करणार आहे या प्रश्नांचं. तर चला, तुम्ही जे काय उत्तरं लिहिलेत ती थोडंसं कंपॅरिझन करून बघा नेमकी उत्तरं काय असणार आहेत. ही राज्यसेवेची शेवटची पूर्व परीक्षा होती ऑब्जेक्टिव्ह मधली. विद्यार्थी 4-5 वर्षापासून अभ्यास करतात, जे काही करत आलेत विद्यार्थी, आणि त्यांच्यासाठी ही शेवटची संधी होती. ज्यांना पेपर चांगला गेला ते आनंदी असतील, ज्यांना पेपर काही कारणास्तव खराब गेला त्यांचा मात्र निराशा झाली असेल. कारण इतका स्ट्रगल 4-5 वर्षापासून आम्ही करत आलो आणि आता अचानक पॅटर्न बदलला, म्हणजे आम्हाला संधी न दिली आयोगाने. बघा कसं असतं, कॉम्पिटिशन मध्ये जिंकणं हारणं ही वेगळी गोष्ट आहे, परंतु तुम्हाला संधीच दिली गेली नाही तर थोडंसं अवघड होतं. त्या मुलांची मला असं वाटतं की संधी नाहीये त्यांना इथून पुढं ऑब्जेक्टिव्ह मधून पेपर द्यायला. डिस्क्रिप्टिव्ह वगैरे आहे, परंतु प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवरती आता इथून पुढे निर्णय घ्यावा की काय नेमकं आपल्याला केलं पाहिजे. ठीक आहे, भले 4-5 वर्ष गेलेले असले तरी देखील. आता तो वेगळा मुद्दा आहे, त्याच्यावरती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की बोलू. पण आता मात्र आपण करंट अफेअर्स वरती बोलणार आहोत. तर पहिला जो प्रश्न म्हणजे हा आपला सेट ए आहे आणि ए सेट मध्ये 86व्या प्रश्न क्रमांकापासून आपण पुढे बघणार आहोत, जे 15 प्रश्न आहेत. नेमकी काय उत्तर आहे थोडं फास्ट बघूयात, जास्त वेळ घेणार नाही आणि तुम्हाला मग मी कट ऑफचे आयडिया देणार आहे. पहिला आहे, कर्पुरी ठाकूर यांच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे, ज्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले म्हणून त्यांच्यावरती प्रश्न आलेला आहे. त्यांना जननायक म्हणून ओळखलं जातं. हे वाक्य कसं आहे? हे वाक्य बरोबर आहे. ते बिहारचे पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री होते, हे वाक्य देखील बरोबर आहे. त्यांचा जन्म 1924 मध्ये समस्तीपूर जिल्ह्यामध्ये झालेला होता. बरोबर आहे का? हे वाक्य बरोबर आहे. फक्त त्यांचं जे 4 क्रमांकाचं वाक्य आहे ते चुकीचं आहे, कारण ते समस्तीपूर मतदार संघातून निवडून आलेले नाहीत. त्यामुळे काय, हे 4 क्रमांकाचं उत्तर आहे ते, हे जे वाक्य आहे ते चुकीचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 4 क्रमांक ह्या 86व्या कर्पुरी ठाकूर संदर्भात. आता बॅच मध्ये मी मुलांना बऱ्याच वेळा ओरडू सांगितले, कर्पुरी ठाकूर, MS स्वामीनाथन हे सगळे महत्वाचे आहेत. पुरस्कार त्यांना मिळालाय म्हणून त्यांच्या डिटेल मध्ये त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यांना कोणत्या उपाधी दिली जाते किंवा त्यांनी कोणत्या कोणत्या संस्थांवरती काम केलेलं आहे, ठीक आहे, कोणत्या काळामध्ये पंतप्रधान होते PV नरसिंहराव, हे सगळं आपण डिस्कस केलेलं आहे बॅच मध्ये. ज्या मुलांनी व्यवस्थित अभ्यास केलाय, परत परत आपले ऑडिओ रिवाइज केलेले आहेत, ऐकलेले आहेत, त्यांना 15 पैकी 14 किंवा 13 त्यांचे प्रश्न बरोबर आलेले आहेत. इव्हन 14-15 देखील काही मुलांनी केलेले आहेत. फक्त एका प्रश्नामध्ये घोळ आहे, तो शेवटी आपण बघूयात. हा झाला कर्पुरी ठाकूर यांच्या संदर्भात 4 क्रमांकाचं त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट आहे जागतिक क्षुधा निर्देशांक. घाईमध्ये जर तुम्ही असाल तर हे क्षुधा निर्देशांक तुम्हाला समजत नाही, तुम्ही प्रश्न स्किप करता, परंतु हा आहे ग्लोबल हंगर इंडेक्स. एवढे मोठे इंडेक्स असतात परीक्षे पुस्तकामध्ये, एवढे इंडेक्स आपण वाचत बसतो, प्रत्येक इंडेक्सची क्रमवारी आपण लक्षात ठेवत बसतो, परंतु त्यातला महत्वाचा 1 ते 2च इंडेक्स असतो. 2023 आणि 2024चा मार्च महिन्यापर्यंत जे काही तुमचे करंट अफेअर्स आहे ते विचारले गेले तुम्हाला, तर ह्यामध्ये किती इंडेक्स आलेत
20-25 इंडेक्स आहेत, तेवढं नाही पाठ करणं होत. त्यासाठी तुम्हाला लागतं अनालिसिस. मागच्या 4-5 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं व्यवस्थित अनालिसिस केल्यानंतर समजतं की आपल्याला नेमकं कोणता इंडेक्स महत्वाचा आहे. ओरडू ओरडू सांगितलं होतं मुलांना की बाबांनो, ग्लोबल हंगर इंडेक्स वरती लक्ष द्या, हा महत्वाचा इंडेक्स आहे, उपासमारीचा इंडेक्स आहे, लोकांच्या पोटाचा प्रश्न आहे हा, बरोबर. त्यामुळे हंगर इंडेक्स महत्वाचा होता. ज्यांनी लक्ष दिला त्यांचं उत्तर आलेलं आहे. ह्याच्यामध्ये भारताचं स्थान आहे 111व आणि स्कोअर जो आहे भारताचा तो 28.7 आहे. हा स्कोअर आहे, म्हणजे काय खूप चांगला आहे का? नाही. अजून उपासमारी आपल्या भारतामध्ये एक्झिस्ट करते. ओके, तर 111 याचं उत्तर आहे. इंग्लिशमध्ये वाचत जायचं, त्यामुळे गफलत होत नाही. त्यानंतर आहे पुढीलपैकी योग्य विधाने विचारात घ्या ज्यामध्ये नव्या संसदेतील लोकसभेच्या आतील भागाची रचना ही राष्ट्रीय प्राणी सिंहाच्या संकल्पनेवरती आहे, असं पहिलं वाक्य आहे. दुसरं वाक्य काय? राज्यसभेची रचना भारताचे राष्ट्रीय फूल कमळाच्या संकल्पनेवरती आधारित आहे. तिसरं वाक्य काय म्हणतंय? संसद भवनाचं उद्घाटन 28 मे 2023 रोजी करण्यात आलं. आणि डी क्रमांकाचं वाक्य काय म्हणतंय की लोकसभेचे जे अध्यक्ष असतात त्यांच्या बाजूला ऐतिहासिक अशोक चक्राची स्थापना केली गेलेली आहे. तर याच्यामध्ये नेमकं चुकीचं काय आहे आणि बरोबर काय आहे हे होतं. थोडस बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष देणं अपेक्षित होतं या प्रश्नामध्ये. इथे आपल्याला काय विचारलंय? योग्य विधाने विचारलेली आहेत. योग्य, ठीक आहे. मग काय योग्य, कोणतं योग्य? तर बघा, नव्या संसदेतले लोकसभेची आतील भागाची रचना ही राष्ट्रीय प्राणी सिंहाच्या संकल्पनेवर आधारित आहे का? तर नाही, मोराच्या संकल्पनेवर आधारित आहे. मोर 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 आपण भरपूर वेळा ओरडू सांगितलं होतं, मोर लक्षात ठेवा. त्यानंतर ही जी रचना आहे राज्यसभेची ती कशावरती आहे? त्याची थीम आहे कमळ. कमळावरती भरपूर बोललोय आपण, लक्षात आहे. जे विद्यार्थी बॅच मध्ये त्यांच्या लक्षात असणार आहे आणि त्यांचा प्रश्न चुकण्याचा काही प्रश्नच नसणार आहे. नव्या संसद भवनाचं उद्घाटन कधी झालंय? 28 मे 2023 रोजी. आणि लोकसभा अध्यक्षांच्या बाजूला ऐतिहासिक अशोक चक्राची स्थापना न करता त्या ठिकाणी संगोलची स्थापना केली गेलेली आहे. संगोल, संगोल काय आहे? तर चोल राजघराणं होतं आपल्या इकडे, बरोबर. तर त्या चोलांचं न्यायाचं प्रतीक म्हणून हा संगोल वापरला जायचा. आणि याची निर्मिती जी आहे संगोलची ती तामिळनाडूचे, आता मला त्या व्यक्तींचं नाव आठवत नाही, त्यांनी तयार केलेलं आहे, ज्याच्यावरती सिंहाचं चित्र आहे. तर गडबडीमध्ये आपण काय करतो? अशोक चक्र बरोबर उत्तर देऊन टाकतो, पण हे चुकीचं आहे. या ठिकाणी उत्तर काय येणार आहे? एक आहे, आपल्याला योग्य विधान ओळखायचे, त्यामुळे ए क्रमांक तर नाहीये, बी आहे, सी आहे, डी नाहीये, तर बीसी हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, असं होतं. थोडस काळजीपूर्वक वाचनच फक्त अपेक्षित असतं, बाकी काही नसतं. आणि मुळात राज्यसभेच्या पूर्व परीक्षेला भरपूर वेळ असतो, पण आपण तो युटिलाइज करणं गरजेचं असतं. ठीक आहे, चला आता तर असंही ऑब्जेक्टिव्हचा कार्यक्रम झालेला आहे. पुढे बघा, हा थोडस 1 मिनिट तुमचा घेतो, अर्धा मिनिट, जास्त नाही. ही आपली बॅच आहे, प्रहार चालू घडामोडी बॅच. जवळपास महाराष्ट्रातले 3,500 ते 4,000 विद्यार्थी या बॅच मध्ये आहेत. ही ऑडिओ स्वरूपाची बॅच आहे आणि या बॅचचा फायदा असा आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कुठेही काम करत असाल, प्रवास करत असाल किंवा काही करत असाल, शेतामध्ये जाऊन नांगर धरत असाल, तरी देखील तुम्हाला या बॅच ऐकत ऐकत अभ्यास करता येतो. पुस्तक घेऊन बसण्याची गरज नाही. अजून एक वैशिष्ट्य असं आहे की आता कंबाईनची परीक्षा तुम्ही देणार आहेत, समजा आता राज्यसेवा तर संपली, 5 जानेवारीला कंबाईन आहे. आता तुमच्याकडे वेळ कमी आहे आणि पुस्तकं किती आहेत आपल्याकडे? भरपूर आहेत, 5-6 पुस्तकं आहेत करंट अफेअर्सचे. 2023 मधला पण काही डाटा आहे, 24चा पूर्ण डाटा आहे, बरोबर. तर मग ह्यातलं नेमकं वाचायचं काय? हेच का वाचायचं? कर्पुरी ठाकूर वरतीच का लक्ष द्यायचं? डॉक्टर MS स्वामीनाथन वरतीच का लक्ष द्यायचं? ठीक आहे, आदित्य यलवन वरतीच का लक्ष द्यायचं? हे सांगणार कोणतरी पाहिजे ना. म्हणून हे आपली जी बॅच आहे त्या बॅच मध्ये आपण समजा 20 ओळीचा कंटेंट आहे, त्यामध्ये फक्त 1 ओळ हायलाइट करतो. 10 शब्द असतील तर 1 शब्द हायलाइट करतो आणि सांगतो की हाच लक्षात ठेवायचा आहे आणि तोच परीक्षेला विचारला जातो. आपल्या विद्यार्थ्यांना तुम्ही विचारू शकता. तुम्हाला डेमो ऐकायचे असतील ऑडिओ बॅचचे, तर डेमो तुम्हाला ऍप वरती मिळतील. ऍप आहे द कॉम्पिटिटिव्ह गुरु, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. आणि आपलं द MPSC गुरु हे टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून ठेवा. त्याचं कारण असं आहे, परीक्षेला जाण्यापूर्वी 1 डिसेंबरच्या आदल्या दिवशी 30 नोव्हेंबरला मी काय केलं होतं, मुलांना काही प्रेडिक्टेबल टॉपिक दिले होते, त्यातले 4 प्रश्न जसेच्या तसे परीक्षेमध्ये पडलेले आहेत, म्हणजे 8 मार्क पडलेले आहेत. ठीक आहे, करंटचा अनालिसिस खूप चांगला आहे, त्यामुळे आपल्याकडे एवढे विद्यार्थी आहेत. खूप चर्चेतली बॅच आहे. बरेच विद्यार्थी म्हणजे जवळपास अधिकारी भरपूर आहेत या बॅच मध्ये. कारण काम करत करत, समजा कोणी ST आहे तर आता राज्यसेवा करायची, तर काम करत करत ते ऐकत ऐकत सगळ्या गोष्टी काय करतात, फॉलो करतात. यामध्ये GK टुडेचे पण आपण PDF दिलेले आहेत, जवळपास 17 PDF आहेत.
तर हे 17 PDF मध्ये तुम्हाला 50-50 क्वेश्चन दिलेले आहेत जे फार इम्पॉर्टंट आहेत. ही बॅच म्हणजे खरंच मस्ट आहे तुम्हाला घेण्यासाठी. भले तुम्ही 25 ची तयारी करत असाल किंवा आता 24 मधली जानेवारीची तयारी करत असाल, तुमच्यासाठी बेस्ट बॅच आहे. सो याच्या सगळ्या लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो. नसेल तर माझा नंबर आहे 9156 ह्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा. मेसेज करा, फक्त कॉल करू नका. खूप अडचण असेल तर कॉल करा. मेसेज बॉक्स काय कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही क्वेरीज असतील, प्रश्न असतील तर बिंदास टाका आणि या युट्यूबच्या व्हिडिओला लाईक नक्की करा. ठीक आहे, तरच तुम्हाला मी पुढे प्रेडिक्टेबल टॉपिक देणार आहे कंबाईनचे. ओके, चला पुढे जाऊयात. आता कामाचं बोलूयात. महत्वाचं, आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 विषयी योग्य विधानं ओळखायची आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धावरती मी ओरडू सांगितलं होतं की ही स्पर्धा करा आणि पुस्तकामध्ये देखील काय आहे, फ्रंट पेजवरतीच असते ही स्पर्धा, त्यामुळे पाठ करणं गरजेचं असतं. यात काय विचारलंय, त्याच्यामध्ये आपल्याला योग्य विधानं विचारलेली आहेत. या स्पर्धेमध्ये चीन मधील हांगझोऊ या ठिकाणी भरवण्यात आली होती. उद्घाटन प्रसंगी लवलीना बोर्गोहेन ह्या नेमबाजाने काय केलेलं होतं, भारताकडून ध्वजधारकाची भूमिका बजावली होती. स्पर्धेमध्ये 28 सुवर्ण पदकांसह भारताचं कितवं स्थान होतं, चौथं स्थान होतं. त्याचबरोबर एकूण स्पर्धेमध्ये 107 पदके भारताला मिळालेत. ह्यामधली योग्य विधानं ओळखायची म्हणजे चुकीचं बाजूला काढायचं. चुकीचं काय आहे, तर हे बरोबर आहे, हांगझोऊ हे बरोबर आहे, इथं झाली होती स्पर्धा. उद्घाटन प्रसंगी लवलीना बोर्गोहेन हेच ध्वजवाहक होते, परंतु ते काय नेमबाज आहेत का, नाही, ते बॉक्सर आहेत. तर त्यांचा खेळ कोणता आहे, बॉक्सर आहे, ते बॉक्सर आहेत, त्यामुळं हे विधान चुकीचं आहे. त्याचबरोबर 28 सुवर्ण पदकांसह चौथं स्थान पटकावलं हे बरोबर आहे आणि या स्पर्धेमध्ये 107 पदकं भारताला मिळालेली आहेत. तर उत्तर काय असणार आहे आपलं, ए, सी आणि डी, पर्याय क्रमांक 4. आता तुम्ही ज्या गोष्टीसाठी या व्हिडिओवरती क्लिक केले कट ऑफ संदर्भात, तर आपण बोलणार आहेत कट ऑफ संदर्भात. थोडस धीर धरा, ठीक आहे, तुम्हाला मी सांगणार आहे कट ऑफचा काय इश्यू आहे आणि काय असू शकणार आहे. पुढे बघा, योग्य कथने ओळखायचे. नर्गिस मोहम्मदी यांच्या संदर्भात आपल्याला विचारलं गेलं. ह्यामध्ये काय विचारलंय, आपल्याला योग्य कथनं ओळखायचे. त्यांना नोबेल शांतता पुरस्कार दिला गेला, बरोबर आहे. नर्गिस मोहम्मदी या समता आणि महिलांचे हक्क यांच्या पुरस्कर्त्या आहेत, बरोबर आहे. नर्गिस मोहम्मदी या शिरीन इबादी यांनी स्थापन केलेल्या डिफेंडर ऑफ ह्युमन राईट्स सेंटर मध्ये देखील सहभागी झाल्या होत्या. हे तिन्ही वाक्य आपल्याला वरवर पाहता काय वाटतात, ओके वाटतात, पण आपला प्रश्न चुकतो. कुठं, तर प्रश्न चुकतो 2004 मध्ये. पण इथे 2004 नाहीये, ऍक्च्युली शिरीन इबादी यांना 2003 मध्ये काय केलेलं होतं, नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं आणि त्याच वेळी नर्गिस मोहम्मदी यांनी या त्यांच्या सेंटरमध्ये सहभाग आपला नोंदवला होता. म्हणजे वरवर पाहता सोपा वाटणारा हा प्रश्न कुठेतरी मुलांच्या डोक्यामध्ये जातो. त्यानंतर नेक्स्ट आहे, याचं उत्तर काय असणार आहे, मग सी चुकीचं आहे, म्हणजे ए आणि बी उत्तर आहे, 1 नंबर. त्यानंतर पुढे, कोणती अंतराळ संस्था भारताला सौर मिशन आदित्य L1 वर लक्ष ठेवण्यास मदत करते. मी खूप वेळा सांगतो विद्यार्थ्यांना आपल्या बॅच मध्ये की बाबांनो, संरक्षण घडामोडी नका करू, चालेल, संरक्षण मध्ये काय करायचं ते मी नेहमी सांगितले, पण अंतरिक्ष घडामोडी आवर्जून करा, कारण अंतरिक्ष घडामोडीवरती 1 प्रश्न राज्यसेवेला असतो. आता कंबाईनला 2 प्रश्न दिसणार तुम्हाला, आणि ते कोणते दिसणार, कसे दिसणार, त्याच्यासाठी मी एक वेगळा तुम्हाला व्हिडिओ बनवून देतो की नेमके एक्सपेक्टेड नेमके काय काय पॉइंट आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, कोणती अंतराळ संस्था भारताला मिशन आदित्य L1 वर लक्ष ठेवण्यासाठी मदत करते. म्हणजे आपल्या आदित्य L1 या मिशनला जी काही सौर वेधशाळा आपण पाठवलेली आहे सक्सेसफुली, तर कोण मदत करते, ह्या वेगवेगळ्या राष्ट्रांच्या संस्था आहेत, जसं की नासा आहे, अमेरिका, इसा आहे, युरोप, हे आहे आपलं उत्तर. ठीक आहे. जपानची जाक्सा आहे, तर हे ESA जे आहे युरोप, तर युरोप स्पेस एजन्सी, तर हे आपलं उत्तर असणार आहे या प्रश्नाचं. त्यानंतर नेक्स्ट आहे, योग्य कथने ओळखा पद्म पुरस्कार. मी सांगितलं होतं, एक पद्म पुरस्कार, त्यानंतर भारतरत्न, त्यानंतर ज्ञानपीठ, त्यानंतर साहित्य अकादमी, हे कसे आहेत, एव्हरग्रीन टॉपिक आहेत, ह्यावरती प्रश्न दिसतो. साहित्य अकादमीवरती ह्या वर्षी राज्यसेवेला प्रश्न आला नाही, तर बघा कंबाईनला तुम्हाला प्रश्न दिसणार. त्यातही कुणाचा प्रश्न दिसणार, तर तो दिसणार युवा साहित्याचा पुरस्कार. युवा सोलापूरचे सौदागर जे आहेत, तर त्यांच्या उसवन ही जी कादंबरी आहे त्याला जे काही भेटलेला आहे साहित्याचा पुरस्कार, त्यावरती प्रश्न तुम्हाला दिसू शकतो. तर हे आहे पद्म पुरस्कारांबद्दल. त्यांनी नावं न विचारता डायरेक्ट पद्म पुरस्कार किती लोकांना दिले असं विचारले. एकतर 30 पुरस्कार प्राप्तकर्त्या महिला आहेत, यामध्ये 6 पद्म विभूषण नाही, तर इथे 5 आहेत.
5 जणांना देण्यात आलाय. 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. ह्यामध्ये पद्मश्री मध्ये महाराष्ट्राचे 6 लोक आहेत, ते आम्ही डिस्कस केलेल्या बॅच मध्ये देखील, आणि पद्मभूषण मध्ये देखील महाराष्ट्राचे 6 आहेत, त्यांची नावं देखील आपण पाठ करून घेतलेली आहे. तर काय आहे, टोटल 132 पुरस्कार यावेळेस 132 देण्यात आलेले आहेत लोकांना. यामध्ये 8 जे आहेत ते परकीय नागरिक आहेत. ओके, अशा पद्धतीचा मुद्दा आहे. तर याचं उत्तर काय असणार आहे, मग 6 नाहीये तर 5 आहे, हे चुकीचं आहे. ए आणि सी बरोबर असणार आहे, बाकी सगळं चूक असणार आहे, ए आणि सी. ओके, नेक्स्ट. त्यानंतर आहे बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या आंतरराष्ट्रीय वकील परिषद 2023चं उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं. हे तुम्हाला काही परीक्षेला आलं पण तुम्हाला सुटलं असेल किंवा नाही माहिती नाही, तुम्ही तुक्का मारला असेल, कारण हे तुम्हाला थोडस पुस्तकात देखील सापडणं आणि कुणी शिक्षकांच्या बॅच मध्ये पण ते चर्चेत येणं थोडंसं अवघड होतं, याकडे दुर्लक्ष खूप झालेलं असेल शिक्षकांचं देखील. त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. ठीक आहे, असो एखादा प्रश्न असा बाउन्सर असतो जो आपल्या इथून जातो, सोडून द्यायचा. पुढे आहे परदेशातील भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी काही मोहिमा भारताने ऑपरेशन्स राबवले होते, त्या ऑपरेशन्सवर प्रश्न आलेला आहे. आणि हे ऑपरेशन्स आला 1 डिसेंबरला पेपरला, आणि आदल्या दिवशी मी व्हिडिओ टाकला होता आणि 3 वेळा सांगितलं होतं की बाबांनो हे ऑपरेशन्स करून जा, तुम्हाला एक प्रश्न पाहायला मिळेल. असे डोळे वाटवतात मुलं, असं काय म्हणले की पाहायला मिळेल. मिळालं ना बाबा, 2 मार्क मिळाले. पाहायला म्हणजे पाहणं गरजेचं होतं. ऑपरेशन अजय जे आहे ते इस्रायल संदर्भात आपण राबवलं होतं. ऑपरेशन गंगा जे आहे ते युक्रेन आणि रशिया वार झाला होता त्या संदर्भात मदत करण्यासाठी राबवलं होतं. ऑपरेशन देवशक्ती जे आहे ते अफगाणिस्तान मध्ये तालिबान्यांचा जो इश्यू झाला होता त्यावेळेस राबवलं होतं. आणि ऑपरेशन कावेरी आहे हे सुदान मध्ये जे काही झालं होतं त्या संदर्भात भारताने मदत म्हणून ते राबवले होते. तुम्हाला मी काल अजय आणि कावेरी बद्दल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे, बघून घ्या. टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, त्याची लिंक देतो मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, तिथून जॉईन करा. खूप फायद्याचं ठरणार आहे तुम्हाला करंट अफेअर्स साठी विशेषतः. आणि आपली बॅच देखील जॉईन करा, फक्त खूप कमी फीस आहे, तुम्ही बघितली असेल किंवा बघा ऍप वरती जाऊन. हे बघा, ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी स्कीम पुष्टी नावाची योजना सुरू केली होती, तर त्याची प्राथमिक उद्दिष्ट विचारलेत. ह्यामध्ये मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना देणं, माता आणि बालकांच्या पोषणामध्ये सुधारणा करणं, किशोरवयीन मुलींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं आणि ग्रामीण भागामध्ये कृषी उत्पादन वाढवणं, हे काय मुद्दे सांगितलेत. पण याचं उत्तर काय आहे, राज्यातल्या माता आणि बालकांच्या पोषणामध्ये सुधारणा करणं हे त्याचं उत्तर आहे. तर उत्तर काय असणार आहे आपल्याला, योग्य म्हणल्यानंतर फक्त बी हे त्याचं उत्तर आहे. यामध्ये कुठलाही आक्षेप घेण्यासारखं काही नाही, सरळ सरळ क्लिअर आहेत गोष्टी. नेक्स्ट आहे खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा. समित्या आहेत, समित्या देखील मी सांगितलं होत्या मुलांना की समित्या केल्या पाहिजेत. त्यातल्या काही समित्या आपल्या चर्चेत आल्या नव्हत्या ऍक्च्युली, थोड्याशा खूपच म्हणजे आपण न पाहिलेल्या समित्या देखील विचारलेल्या आहेत. तरी देखील करिअर समिती चर्चा केली होती, कस्तुरी रंगन समितीवर बऱ्याच वेळा चर्चा केलेली आहे. 1-2 माहिती असले तरी सुटतं. आता नितीन करिअर समिती कशा संदर्भात होती, तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा सोहळा जो पार पडत होता मुंबईमध्ये, त्या ठिकाणी जी उष्माघाताने जे काही विषय झाला होता, तर त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी काय होती, नितीन करिअर समिती नेमली होती, जे सचिव होते. त्यानंतर सुनील पवार समिती आपण वाचलेली नाहीये. यामध्ये कांद्याचे दर का बरं कोसळतात त्याचा अभ्यास करण्यासाठी ही समिती नेमली. कस्तुरी रंगन समिती ही राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये पूर्व प्राथमिक पासून विद्यापीठीय स्तरापर्यंत नेमका सिलेबस कसा असला पाहिजे यावर चर्चा संशोधन करण्यासाठी किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी ही कस्तुरी रंगन समिती नेमण्यात आलेली होती. ओके. आणि त्याच्यानंतर आहे डॉक्टर नितीन करमळकर समिती, ही महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ह्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने करता येईल ह्यासाठी ही समिती नेमली गेलेली होती. जरी तुम्हाला नितीन करिअर समिती माहिती असती, B चं 2 आहे, तर कुठे कुठे आहे पर्याय, हा पर्याय जातो, हा पर्याय जातो. आणि अजून एक कस्तुरी रंगन समिती D चं 4 आहे, D चं 4 एकाच ठिकाणी आहे. हे तर माहिती असायला पाहिजे ना, कारण हे काही 2020 जे काही शैक्षणिक धोरण आहे हे काय आज आलंय का चर्चेत, आज आलंय का पुस्तकामध्ये, रोजच बघतोय ना आपण, नेहमीच बघतोय. कधीपासून आले ते शैक्षणिक धोरण, उत्तर यायला पाहिजे ना. काही मुलं म्हणत होती सर तुम्हाला काय माहिती, आम्हाला कळलं पेपर देत असताना खूप अवघड होता. अरे जे महत्वाचं आहे त्याच्यात जास्त वेळ द्या ना तुम्ही. ज्ञानपीठ पुरस्कारामध्ये, नोबेल पुरस्कारामध्ये जास्त वेळ द्या. तुम्ही काय करता, बाकीचे पुरस्कार पाठ करता, पुस्तकावर पुस्तक, ह्या सरांचं घे, त्या सरांचं घे, नोट्स घे, ह्या अकॅडमीच्या नोट्स भारी, त्या अकॅडमीच्या नोट्स भारी, सर नोट्स द्या, नोट्स द्या. काही नसतं, जे आहे ते मुद्दा घ्यायचा. जे सांगितलं ना तुम्हाला की हे बाबांनो हे महत्वाचं आहे करा, तर त्याच्यामध्ये डिटेल मध्ये अभ्यास करायचा, त्यातला एक एक ना फॅक्ट लक्षात ठेवायचा. एक असं स्ट्रक्चर आहे
कंबाईनला वेगळं आहे, राज्यसेवेला वेगळं आहे. त्या स्ट्रक्चरच्या बाहेर आयोग पेपर सेटर जात नाही, करंट अफेअर्स मध्ये तरी किमान, बाकीच्या विषयामध्ये जात नाही. तर तो स्ट्रक्चर, ठीक आहे, ती ब्ल्यूप्रिंट आपल्याला समजली पाहिजे. ती ब्ल्यूप्रिंट नेमकी काय आहे त्यावरती एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येतो मी, की ब्ल्यूप्रिंट कशी ओळखायची, की बाबा ह्या टॉपिक वरतीच प्रश्न येणार, ह्यावरती बोलू आपण. बॅच मध्ये खूप बोलतो मी, मुलांना सगळं पार झालेलं आहे तिकडे. तुमच्यासाठी युट्यूब साठी देखील एक व्हिडिओ तसा मी घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, त्याचं उत्तर काय असणार आहे मग? ABCD 1 2 3 4. नेक्स्ट, त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भात पुढीलपैकी योग्य विधानं ओळखा असं विचारले, आणि हाच प्रश्न थोडासा डाऊटफुल आहे. आणि ठीक आहे, आता बघू, लिंक ओपन झाल्यानंतर आपण थोडस इकडे आक्षेप घेऊयात. हे बघा, कृषी वाहिनी योजना जी आहे, बरेच वेळा आयोगाने प्रश्न विचारलाय, महत्वाची आहे. हे योजना जी आहे ती 2017 मध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आली, बरोबर आहे. मुख्य हेतू काय आहे, तर शेतकऱ्यांना कृषी फीडरच्या माध्यमातून वीज पुरवठा उपलब्ध करून द्यायचा, आणि जे कृषी फीडर बसवले जातील त्या कृषी फीडरसाठी त्यांना 50,000 भाडं म्हणून द्यायचं. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति एकर भाडं देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय 50,000. आणि 33 केव्ही जे काही उपकेंद्र असतं लाईटचं, 33 केव्ही म्हणतो आपण त्याला, तर 10 किलोमीटर पर्यंतच्या सरकारी जमिनीवरती सोलार पॅनल उभारले जातात. पाहायला गेलं तर वरीलपैकी सर्व उत्तर बरोबर यायला पाहिजे, पण पर्याय आहे का? पर्यायामध्ये वरीलपैकी सर्व दिलेलं नाही. मग काही ठिकाणी 5 ते 10 किलोमीटर असं दिलेलं आहे, आणि जर समजा आपण 10 किलोमीटर बरोबर केलं, पर्यायच नाहीये, ABCDच नाहीये, मग रद्द होऊ शकतो हा प्रश्न. तर हा प्रश्न सोडून बाकी सगळे प्रश्न जे आपण डिस्कस केले त्याचे उत्तर ती फायनल आहेत, त्यामध्ये काही बदल नाही. बदल झाला तरी आपण बदलायला लावू. ओके, नेक्स्ट आहे महिला आरक्षण विधेयक 2023, ज्याला नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 असं म्हटलं जातं. ह्या नारी शक्ती वंदन अधिनियमावरती खूप वेळा चर्चा केलेली आहे, खूप वेळा बोललोय की कितवं विधेयक आहे, काय आहे, सगळ्या गोष्टी आपण चर्चा केलेली आहे. बॅच मध्ये तर मुलांना पार झालेलं आहे ऐकूनच. ठीक आहे, तुम्ही अभ्यास केलेला असेल, कारण प्रत्येक राजकीय घडामोडीच्या पहिल्याच पेजवरती होतं, आणि असे विधेयक परीक्षेला विचारले जातात. आता राज्यसेवेला विचारले, कंबाईनला विचारण्याची शक्यता कमी आहे. कंबाईनला दुसरे टॉपिक आहे, बघूया. महिला आरक्षण विधेयक 2023 संदर्भात विचारलंय. नारी शक्ती वंदन अधिनियम ज्याला म्हटलं जातं, 128वी घटना दुरुस्ती विधेयक होतं, हे बरोबर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2023 रोजी महिला आरक्षण विधेयक लोकसभेमध्ये सादर केलं. तुम्हाला मी एक व्हिडिओ बनवला युट्यूब वरती की प्रश्न कसे आयडेंटिफाय करायचे, येत नसतील तर तुक्का कशा मारायचा सांगितले मी. फॉर एक्झाम्पल, कुठं फसवतात आपल्याला? फसवतात इथं. आता ह्या वाक्यामध्ये फसवण्यासारखं काय मला सांगा बरं? 128 आहे, तर ठीक आहे, इथे फसवू शकले असते. एवढं बेसिक नाही, मुलं पाठ करतात, त्यांना माहिती आहे 128 पाठ करतात पोरं. आता बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2023 इथे एक फसवलं जाऊ शकतो, 30% जागा इथे एक फसवलं जाऊ शकतो, आणि तिथंच फसवलंय. काय? तर 10 सप्टेंबर तारीख आहे का? नाहीये, 19 सप्टेंबर तारीख आहे, आणि इथे किती आहे? 33% आहे. ओके, त्यामुळे हे दोन बाद होतात. पर्याय A आणि D बरोबर आहेत, 1 नंबर. ठीक आहे, जास्त वेळ घेत नाही तुमचा, आपण डिस्कस करणार आहोत कशाबद्दल? कट ऑफ बद्दल. त्यानंतर आहे MS स्वामीनाथन यांच्या संदर्भात विचारलेलं आहे. तर ते तामिळनाडूचे रहिवासी होते, बरोबर आहे. त्यांनी ऑक्सफर्ड मधून घेतलं का? नाही, चूक आहे. ते कृषी विभागाचे शास्त्रज्ञ होते, ते काही काळ राज्यसभेचे सदस्य होते, त्यांना रामन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ऑक्सफर्ड नसून केम्ब्रिज याचं उत्तर आहे, त्यामुळे बी वगळायचं आणि बाकी सगळे बरोबर आहेत. मग ठीक आहे, बी कुठे कुठे आहे? बी इथे आहे, बी इथे आहे, बी इथे आहे, त्यामुळे ACD त्याचं उत्तर आहे. लक्षात घ्या, 2 नंबरचं. आणि 100वा प्रश्न आहे, 5 आईज युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश होतो? तर फ्रान्स आणि जर्मनी सोडून बाकी इथल्या सगळ्यांचा समावेश होतो, त्याचबरोबर कॅनडा. आणि चर्चेमध्ये काय आलं होतं? कॅनडा आणि भारताचा मध्यंतरी झालेला उडालेला खटका. ओके, तर असं आहे, याचं उत्तर काय? ABCD. तर ABCD इथे आहे. अशा पद्धतीने आपली जी काही 15 प्रश्न होते ते आपण पाहिलेली आहेत. आता पाहूयात आपण कट ऑफ संदर्भात चर्चा करूयात. आता कट ऑफचा मुद्दा काय आहे तुम्हाला सांगतो मी, इथंच कुठतरी लिहूयात. हा, कट ऑफचा मुद्दा असा आहे की 2022, 2023 आणि 2024 थोडस कंपॅरिझन करून बघा. थोडक्यात सांगतो मी, आन्सर की आल्यानंतर यावरती डिटेल बोलणार आहोत आपण. सगळा डेटा पण आपल्याकडे येतो, पण आता एक अंदाज, मुलांची खूप मागणी आहे म्हणून नुसते मॅसेज आहेत रोज मुलांचे. 2022 मध्ये 106.5 कट ऑफ लागला होता, बरोबर. 2023 मध्ये 108 लावला, हा प्रेडिक्ट केला होता एक्झॅक्ट आकडा हा. त्यानंतर 2024 मध्ये काय लागू शकतो? तर पहा, कोणते मुद्दे असे आहेत की जे कट ऑफ वरती परिणाम करतील यावेळेस? तर खूप मुद्दे आहेत. का? तर पहिली गोष्ट, शेवटची परीक्षा होती, लास्ट चान्स होता ऑब्जेक्टिव्ह मधला. मग ह्या लास्ट चान्स मध्ये मुलं तुटून पडलेत,
अभ्यासामध्ये. का तर जे ऑलरेडी अधिकारी झालेली मुलं आहेत, कुणी ST आहे, कुणी ESO आहे, कुणी PSI आहे, त्यांचे स्वप्न आहेत त्यांना क्लास 1 अधिकारी व्हायचे किंवा राजपत्रित व्हायचे. त्या मुलांनी खूप अभ्यास केला, ते या कॉम्पिटिशन मध्ये आहेत. ज्यांनी 5-6 वेळा मेन्स दिली आहे, 3-4 वेळा मेन्स दिली आहे, ते विद्यार्थी देखील आहेत. काही नौखे विद्यार्थी देखील याच्यामध्ये आहेत. म्हणजे सगळं विचार जर केला तर भरपूर विद्यार्थ्यांची संख्या आत्ताच्या ह्या परीक्षेला होती आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची लेवल वाढलेली ऑलरेडी आहे. कारण आपण सगळे कट ऑफ बघतोय वाढलेले आहेत. कट ऑफ कमी लागणार नाहीये, मी आधी क्लिअर सांगतो. कट ऑफ जास्त लागणार आहे, पण तो कितीपर्यंत ते चर्चा करूयात. हे सगळे कट ऑफ वाढण्याची कारण काय? तर पहिली गोष्ट, राज्यसेवा होणार होती एप्रिलमध्ये, होती कधी? डिसेंबरच्या 1 तारखेला. किती मोठा गॅप आहे. मग ह्या गॅपमध्ये मुलांनी अभ्यास केलेला आहे आणि काही मुलांनी 5-5, 6-6 वर्ष ह्या ऑब्जेक्टिव्ह साठी दिले आहेत. त्यांच्यासाठी ही शेवटची संधी होती आणि कुणीही शेवटच्या संधीचं सोनं करायला काही मागं पुढे बघत नाही. तो जीव तोडून मेहनत करतो, म्हणून 1-2 मार्क्स इकडे तिकडे व्हायला वेळ लागत नाही. बरोबर आहे की नाही? म्हणून कट ऑफ थोडा जास्त लागणार आहे. आता किती लागेल चर्चा करूयात आपण. एक तर पहिली गोष्ट, विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे, त्याचबरोबर शेवटचा अटेम्प्ट असल्यामुळं विद्यार्थ्यांनी अभ्यास पण खूप चांगला केलेला आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षा दिलेली, आता मुख्य परीक्षा दिलेली कित्येक विद्यार्थी आहेत आणि मागच्या एप्रिलमध्ये परीक्षा व्हायची अजून झाली नव्हती, तर मुख्य परीक्षेचा अभ्यासाचा परिणाम पूर्व परीक्षेवर दिसतो, म्हणजे दिसतो. आता कृषी वाहिनी योजना, अशा योजना वगैरे ते लगेच करतात मेन्सवाले. ठीक आहे. अजून काय होतं याच्यामध्ये? एक तर विद्यार्थी संख्या, दुसरी गोष्ट आहे शेवटचा अटेम्प्ट, आणि तिसरी गोष्ट आहे की दरवर्षी कॉम्पिटिशन का वाढतंय तर ऑनलाईन इतक्या सुविधा झाल्यात मुलांना अभ्यास करण्यासाठी. पूर्वी कसं होतं, 1-1 लाख रुपये भरून क्लास करायचा, त्यासाठी मग असं थाटामाटात गावाकडून यायचं, बॅगा घेऊन उचलून असं स्टेशनवरती उतरायचं, शक्तिमान उतरल्यासारखं. मग मेस लाव, मग तिकडे 50,000 भर, इकडे 1 लाख भर, मग ते हवाबाजी होतं. आता कसं आहे, शेतात बसायचं, मोबाईल काढायचा आणि कुठलंही लेक्चर बघायचं आणि अगदी अफोर्डेबल प्राइस मध्ये भारी भारी शिक्षक, तुम्हाला सांगतो अगदी नाममात्र फीस वरती तुम्हाला बॅचेस उपलब्ध करून देत आहेत. आणि ह्याचा परिणाम झालेला आहे की मुलं आता शेतात बसून नांगर शेतामध्ये हे करत करत देखील काय करत आहेत, अभ्यास करतायत आणि मार्क चांगले घेऊन येत आहेत. जागृती खूप झालेली आहे. ठीक आहे. त्यामुळे मार्क्स वाढतात आणि ह्यावेळेस देखील राज्यसेवेला तेच होणार आहे कार्यक्रम. बघा, तर हे सगळे काही कारण असले तरी 2024 मध्ये मला असं वाटतं की 108 कट ऑफ जो लागला होता 2023चा, तर थोडस तो विसरून जा. ज्या मुलांना 110च्या खाली मार्क्स आहेत त्यांनी थोडी चिंता करण्याची गरज आहे. काय म्हणतोय मी? 110च्या खाली मार्क्स ज्यांना आहेत, ओपन कॅटेगरी बद्दल बोलतोय आपण. बाकीच्या कॅटेगरी आणि महिलांनी काय करायचंय, ते 4-5 मार्क्स कमी करून आपण थोडासा अंदाज घ्यायचा आहे. मी सगळ्यांचं सांगणार नाही, पण 110च्या खाली ज्यांना मार्क्स आहेत त्यांनी थोडस टेन्शन घेणं स्वाभाविक आहे. 112 ते 114 हा राज्यसेवेचा कट ऑफ या वर्षी असू शकतो. 114ला जाईल असं आहे का? नाही, पण 112च्या पुढे जाईल असं मला असं वाटतंय. पण तरी देखील आपण याच्यावरती अजून डिटेल मध्ये एक व्हिडिओ घेऊन येऊयात, त्यावरती मी अभ्यास करतो. अजून मुलांचे डेटा अजून माझ्याकडे येऊ द्या. हे प्राथमिक अंदाज होता, यामध्ये एवढं काही लोड घेऊ नका. नसेल झालं तरी टेन्शन घ्यायचं नाही. आयुष्यामध्ये आयुष्य खूप मोठं आहे, भरपूर संधी आहेत, आपल्याकडे खूप स्किल आहेत. आपण 4-5 वर्ष झाले MPSCचा अभ्यास करतोय म्हणजे आपलं नॉलेज हे खूप भारी आहे. त्या नॉलेजच्या बेसिसवरती आपण जग जिंकू शकतो. त्यामुळे एक राज्यसेवा गेली, मी तहसीलदार नाही झालो, मी नायब तहसीलदार नाही झालो, मी हे नाही फलाना नाही झालो, ढिमकाना नाही झालो, देणं घेणं नाही. आयुष्यामध्ये फक्त मूव्ह ऑन करायचं, पुढे जायचं, अभ्यास करत राहायचा, टेन्शन घ्यायचं नाही. ही नाही झाली, कंबाईन द्यायची. मागचे 6 वर्ष झाला अभ्यास करत असाल तर सगळं सोडून द्यायचं आणि दुसरं काहीतरी चांगला व्यवसाय धंदा करायचा, सुखी राहायचं. कारण आयुष्य हे लवकर संपतं. हेच करत बसायचं MPSC अजून 50 वर्ष नाही. तर टेन्शन घ्यायचं नाही. ज्यांचा शेवटचा अटेम्प्ट होता, चांगला गेला नाही, त्यांनी घाबरायचं नाही, चिंता करायचं नाही. तुमचं नॉलेजला कुणीही चॅलेंज करू शकत नाही. तुम्ही फक्त अभ्यास करायचा. आता हे कट ऑफ मध्ये नाही बसलं म्हणून रडू नका, कारण की हे काय फायनल नाहीये. ह्यापेक्षा कमी लागेल. पण खूप कमी लागेल का? 108च्या खाली जाईल का? नाही, बिलकुल जाणार नाही. पेपर स्वरूप कसा होता? पेपर होता सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. पेपर अवघड नव्हता. 2022 आणि 23 जर तुलना केली तर हा पेपर सोपा होता. अभ्यास कमी झाला असेल म्हणून अवघड गेला असेल ना, हा मुद्दा आहे. पण ठीक आहे, इट्स ओके. जे काय असेल ते असेल. अभ्यास करा. इथून पुढच्या परीक्षांसाठी शुभेच्छा. फक्त परीक्षा एक परीक्षा, हेच माझं आयुष्य, कट ऑफ माझं जीवन, अशात पडू नका. आयुष्य खूप मोठं आहे. थोडस स्वतःच्या आउट ऑफ द बॉक्स विचार करा. थोडस स्वतःला पंख द्या. थोडस इकडे तिकडे बघा आयुष्यामध्ये काय चाललंय. आपली फॅमिली आपल्याबद्दल काय विचार करते, आपण किती असं धरून बसलोय, मी नाही सोडणार नाही सोडणार. राज्यसेवेने सोडून दिलंय. आता बघ बाबा तुझं. ठीक आहे. त्यामुळे स्वतःबद्दल बघा,
अभ्यास करा. काही अडचणी असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रत्येक कमेंटचा मी रिप्लाय देईन. चॅनलला सबस्क्राईब करून जा. आणि जी बॅच बद्दल मी तुम्हाला बोललो होतो तर ते बॅच बद्दल परत एकदा सांगतो. तुम्हाला जर खूप कमी फीस मध्ये आपण ही बॅच कंडक्ट केलेली आहे आणि बरेच विद्यार्थी या बॅचचा फायदा घेतात. हे चॅनल आहे आपलं द एमपीएससी गुरु आणि हे आहे आपलं ऍप. सगळे लिंक मी देतो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये. ठीक आहे, मला सहन केलं त्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.